शास्त्रीनगर मैदानावर सोमवारी महिलांचे क्रिकेट सामने रंगले होते। महापालिकेतील नगरसेविका आणि पदाधिकारी तसंच महापालिकेच्या शाळेतील शिक्षिका यांच्यामध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली। महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत रूपाराणी निकम यांच्या महापौर संघाने विजय मिळवला। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सोमवारी महापालिकेतील नगरसेविका आणि प्राथमिक शाळेच्या शिक्षिका यांच्यात क्रिकेट स्पर्धा झाली। महापौर आणि नगरसेविकांच्या दोन संघांसाठी भगवे आणि निळे पोशाख होते, तर प्राथमिक शाळेतील शिक्षिकांचा कोल्हापूर वॉरियर्स संघ मैदानात उतरला होता। टीम ब्ल्यूनं प्रथम फलंदाजी करत 3 गडी बाद 55 धावा केल्या। त्यामध्ये नेहा तेंडुलकर, गीता काळे, स्वाती चौगले यांनी उत्तम खेळी केली, तर प्रत्युत्तरादाखल टीम रेडनं सहज 56 धावा पूर्ण केल्या। रेड संघाकडून खेळताना महापौर रूपाराणी निकम यांनी 32 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली। दुसरा सामना ब्ल्यू संघ आणि कोल्हापूर वॉरियर्स संघात झाला। त्यामध्ये ब्ल्यू संघानं प्रथम फलंदाजी करत 1 गडी बाद 33 धावा केल्या, तर कोल्हापूर वॉरियर्स संघानं 10 गडी राखून 34 धावा काढून विजय मिळवला। त्यामध्ये गीता काळे यांनी 17 आणि स्वाती चौगले यांनी 13 धावांचं योगदान दिलं। तिसऱ्या अंतिम सामन्याचा निकाल रनरेटच्या आधारे जाहीर झाला। त्यामध्ये महापौर रूपाराणी निकम यांच्या रेड संघानं बाजी मारली। या उपक्रमासाठी भाजपचे महापालिकेचे गटनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक बबन मोकाशी, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, जयश्री चव्हाण, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे आणि शास्त्रीनगर मैदानाचे व्यवस्थापक काका पाटील यांचं सहकार्य मिळालं।